बानू ए ये ए पाणी आण जा, पाणी आण जा पण आन्सर दिस ना आंटी घ्या जी. नाही न ग, राहू दे. राहू दे राहू दे. मी काय म्हणतो, झाली का भेट देवांसंग? बानू नाही म्हटलं, देवांसंग भेट झाली का? होय. काय म्हणलं देव? नाही म्हणजे माळसादेवी माघारी येत्या ना? अहो आता राहू द्या बरं, रात झाली, त्यासनी झोपू द्या, उद्याच्याला बघूया. अगं पर आता राहू द्या म्हणलं नव. या आजी. हे काय वागणं झाले? आमासनी काळजी वाटती म्हणून विचारतोय. वय की, पर त्यासनी नसल सांगायचं आता, तर कशाला विचारतायचं सारखं सारखं? उद्याच्याला बघूया, काय झालंय ते कळलं आपल्याला. श्री खंडेराव इथे दिसत नाही. आपण गडाच्या द्वारापाशी जाऊन पाहून यायचं का? हो, मलाही असंच वाटतंय. चला. प्रधानजी, लक्ष्मी देवी, तुम्ही ह्या इथे आला आहात ह्याची मला कल्पना नव्हती. देवा, बाणाई आपल्याला भेटायला गडावर आल्याची वार्ता कळली, म्हणून आपली भेट घ्यायला आलो. होय, बानू मला आता भेटायला आली होती, परंतु ती गडाच्या आतमध्ये आली नाही. म्हाळसेने तिला अख्ख्याना व्यतिरिक्त गडावर येण्यास मनाई केली आहे आणि म्हणून तिने आतमध्ये प्रवेश केला नाही. परंतु सर्व कुशल मंगल तर आहे ना? म्हणजे तिच्या भेटीचं प्रयोजन काय होतं? जे सर्वांच्या मनात आहे तेच, की म्हाळसेने पुन्हा या जेजुरी गडावर यावं आणि त्यासाठी मी प्रयत्न करावेत असं तिला वाटत होतं. प्रसंगी तिने थेट काही न बोलता तिच्या मनात काय चाललं आहे हे मला कळत होतं. परंतु हे सारं आपल्यामुळे झालं आहे असं सर्वजण म्हणतील, ही साशंकता तिच्या मनात असणार. होय माधवा, परंतु ह्या क्षणी काय परिस्थिती आहे हे त्या दोघी का जाणून घेत नाहीत हेच मला कळत नाही. प्रसंगी आता मलाच ह्या साऱ्यापासून दूर जावंसं वाटू लागलं आहे. कारण हे जे काही घडत आहे ते का घडत आहे हे ना म्हाळसेला शोधावंसं वाटतं ना बानूला. त्यांनी त्यांच्या परीने ते शोधायचा प्रयत्न केला आहे देवा. नाही लक्ष्मी देवी, तेवढं पुरेसं नाहीये. आणि जर ह्या अवतार कार्याची समाप्ती करायची असेल तर तितकंसं पुरेसं नाही. ही एक प्रकारची साधनाच आहे आणि त्या दोघींनाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि मगच त्या दोघी त्यांचा राग विसरतील. एकीकडे बाणाईने केलेली आपल्याला विनंती आहे आणि दुसरीकडे श्री गणेश यांचा राग दिसत आहे. म्हाळसेला मी थांबू शकलो नाही ह्याचा त्याला देखील राग आला असावा. त्याचा हा राग अयोग्य आहे असं मी नाही म्हणणार. ह्या कृतियुगातील शिवलीलेत श्री गणेश हा बालगणेशाच्या रूपाने जेजुरीत अवतरला. हा त्याचाच बालहट्ट आहे. एक मात्र आहे, ह्या क्षणी सर्वजण म्हाळसांना परत कसं आणता येईल ह्याच विचारात आहे. देवा, श्री गणेश यांची भेट घेऊन त्यांना समाधान होणार असेल
तर आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलतो. नाही माधवा, मलाच त्याच्याशी बोलावं लागेल. मलाच त्याची समजूत काढावी लागेल. तुम्ही त्याच्याशी बोलल्याने त्याची समजूत निघणार नाही असं नाही, परंतु या क्षणी मीच त्याच्याशी बोलावं असं मला वाटतं. हो, असं केल्याने त्यांचं मन देखील काहीसं स्वस्थ होईल. मी म्हाळसेला परत आणण्याच्या प्रयत्नात कोणतेही विघ्न येणार नाही असं तो म्हणाला. माते, तू जेजुरी सोडून का गेलीस? तुला माझ्यासाठी थांबावसे वाटले नाही का? श्री खंडेराय म्हणाले की नारद मुनी नेवासेला जाऊन आले. त्यांनीच माता नेवासेला येत आहे ही वार्ता दिली. मला त्यांना भेटावं लागेल. मुनिवर, मला तुमच्याशी बोलायचे आहे. तुम्ही जेजुरीत यावे. नारायण नारायण. श्री गणेश, आपण मला इथे येण्याचे आवाहन केले. होय, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. नारायण नारायण. अवश्य श्री गणेश. काही महत्वाचे कार्य आहे का? तुम्ही नेवासेला जाऊन वार्ता देऊन आलात की माता तिथे येणार आहे. हो. म्हणजे तुमची आणि माताची भेट झालीच असेल, हो ना? कशी आहे माता? मला आठवण येत आहे म्हणून मी विचारणा करत आहे. नाही श्री गणेश, माझी आणि श्री म्हाळसादेवींची भेट नाही झाली. मी तिथून गेल्यानंतर श्री म्हाळसादेवींचे नेवासे येथे आगमन झाले. जर मी गडावर असतो तर ती गेलीच नसती. मी तिला जाऊनच दिले नसते. मला तिची आठवण येत आहे. मला तिला भेटायचे आहे. परंतु श्री गणेश, आपण त्यांना भेटू शकताच. इथे नाही तर नेवासेला जाऊन. आणि श्री गणेश, इथे श्री म्हाळसादेवींना थांबवण्याचा सर्वांनीच खूप प्रयत्न केला, परंतु त्या त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या. जेजुरीत पुन्हा येणार नाही असा त्यांचा निर्णय आहे. मलाच ह्यावर मार्ग शोधावा लागेल. तुमच्याशी बोलताना मला एक मार्ग दिसत आहे. नारायण नारायण. नेमके तुमच्या मनात काय आहे श्री गणेश? कळेलच. पण काहीही झालं तरीही मी मातेला जेजुरीत घेऊन येणारच. परंतु श्री गणेश, श्री म्हाळसादेवी त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांचे मन कसे वळवणार? हे खूप कठीण कार्य आहे. असेलही, पण तिला यावंच लागेल. मी त्यासाठी प्रयत्न करीन. मी श्री खंडेरायांना सांगेन. आणि 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 काय श्री गणेश? आणि काही नाही. मी माझा निर्णय नाही सांगणार. योग्य वेळ आली की सगळ्यांना कळेल.
हे काय, आज लवकर आवरलंस? अगं विश्रांती घ्यायची थोडी. हीच माझी दिनचर्या आहे. विश्रांती कसली? आई, बेलाची पानं कमी दिसत आहेत. बेलाचं झाड व्यवस्थित आहे ना? आणि पांढरी फुलंही दिसत नाही आहेत. तू देवघरात जातेस का? हो. कशाला? कशाला म्हणजे? पूजेसाठी. कोणाच्या? तुला माझ्याकडून हेच उत्तर हवंय ना? आता कशाला पुन्हा हे सगळं? त्यांचा संदेश येऊ दे, मग बघू आपण. आता कशाला त्यांची पूजा अर्चा? मायानंदा, अहो हे काय बोलताय आपण? काही झालं तरी ते साक्षात श्री महादेव आहेत, श्री मार्तंड भैरव आहेत ते. अहो, माझी लेक सासरून इथे एकटी आली तेव्हा कुठे होते तुमचे हे आराध्य? मी एकटे नाही आले आई. मला मनातून एका दिव्य ऋषींनी आकाश मार्गाने इथे आणून सोडले आहे. मायानंदा, ही शिवलीला आहे. ही इतक्या सहजासहजी समजणे सोपे नव्हे. मग काय करायचं? आपल्या लेकीला सुखी संसार देऊ शकले तुमचे आराध्य? आई, आपण आता यावर वाद घालायला नको. आजपर्यंत मी जी उपासना केली आहे ती दृढ व्हावी आणि सातत्याने सुरू राहावी एवढीच माझी इच्छा आहे. आजपर्यंत मी आराध्याकडे मागितलं, पण आता काही नाही मागणार. मायसा, माझी खात्री आहे श्री खंडेराय तुझी प्रतीक्षा करत असतील. अहो, पण त्यांनी इथे नको का यायला? अहो, म्हाळसाला इथे येऊन अल्पावधीच झाला आहे. ते स्वतः इथे येतील किंवा कुणाला तरी पाठवतील असा मला विश्वास आहे. मी पूजेसाठी जाते. विलंब होतो आहे. देवा, माझं तुमच्याकडे जे मागणं आहे ते मी तुम्हासनी सांगितलं आहे. माझं मागणं पुरं व्हावं जी. अजून मला काय बी नको. आपण त्यांना भेटू शकताच. इथे नाही तर नेवासेला जाऊन. गणेश, तू अजूनही माझ्यावर रागवला आहेस? गणेश, म्हाळसा इथून गेल्याचे जसे तुला दुःख आहे तसेच ते सर्वांनाही आहे. आणि मलाही असंच वाटत होतं की म्हाळसेने हे जेजुरी सोडून जाऊ नये. पण तुम्हाला तिला थांबायला हवं होतं. जर मी गडावर असतो तर तिला जाऊ दिलं नसतं. जर तू इथे असतास तर म्हाळसा गेली नसती देखील, किंवा कदाचित गेली देखील असती. ते त्या परिस्थितीवर अवलंबून होतं. गणेश, त्यावेळी तुझं इथे नसणं
आणि म्हाळसेचं जेजुरी सोडून जाणं ह्या मागे निश्चित काहीतरी प्रयोजन असणार. तुम्ही जेजुरी सोडून जाण्यामागे काय प्रयोजन असेल हेच मला कळत नाहीये. गणेश, म्हाळसा जेजुरी सोडून जाण्यामागे जे कारण आहे ते सर्वांनाच ठाऊक आहे, आणि ते म्हणजे बानू. म्हाळसेने बानूला आज्ञा केली होती आणि तरीही मी तिला जेजुरी बाहेर जाऊ दिलं नाही. हो, म्हाळसेच्या मनात होतं म्हणून जर मी बानूला जाऊ दिलं असतं तर बानूवर तो अन्याय झाला असता. तरीही मातेचं जाणं मला मान्य नाही. तिला यावंच लागेल. ह्यासाठी काहीही करायला मी तयार आहे. गणेश, मी देखील त्याचाच विचार करत आहे, पण तुर्तास तरी ते शक्य होईल असं मला नाही वाटत. आणि म्हणून मी एक निर्णय घेतला आहे. निर्णय? हो. कोणता निर्णय? जर माता पुन्हा जेजुरीवर आली नाही तर मी तिच्याकडे जाईन. गणेश, तू तरी असा काही निर्णय घेऊ नकोस. माझं वागणं चुकीचं आहे असं वाटतं का तुम्हाला? गणेश, कोण चूक कोण बरोबर हे कसं सांगणार? जेव्हा मी पार्वतीला वचन दिलं होतं की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात मी जयाद्रीशी विवाह करेन, तेव्हा मी तिला हे देखील सांगितलं होतं की ह्या सगळ्याचा तिलाच अधिक त्रास होईल. हो, हे मला ठाऊक आहे. आणि ह्या साऱ्याचा तू साक्षी आहेस विनायका. म्हाळसेला तिच्या मूळ स्वरूपाचे स्मरण नाही, परंतु तुला तरी ठाऊक आहे ना. पण म्हणून मातेला असं एकटं सोडणं मला पटत नाही. गणेश, मी हे समजू शकतो, परंतु ह्या मनुष्य अवतारात मनुष्य जन्माचे नियम हे पाळावेच लागणार, आणि हे सारं काही त्यातूनच पुढे आलं आहे. परंतु गणेश, तू एक गोष्ट मात्र विसरत आहेस. ती कोणती? ह्या अवतारात बानूशी माझा विवाह होण्यामागे माझे वचन हे कारण तर आहेच, परंतु बानूला साधनेतून तिचे मूळ स्वरूप शोधायचे आहे हे देखील आहे. ही आध्यात्मिक साधना तिला करता यावी ह्यासाठी हे सारं काही घडत आहे. आणि आपणच ह्या गोष्टी जर सोडून दिल्या तर आपणच ठरवलेल्या या प्रयोजनांपासून आपणच दूर गेल्यासारखं होईल. म्हाळसेच्या मनात बानूबद्दल राग आहे. तो राग स्वाभाविक आहे, परंतु आता सारं जर काही अंतिम सत्याच्या दिशेने जाणार असेल तर त्या दोघींनी ह्याचा विचार सोडून द्यावा आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. ते खरंच आहे, पण ह्याच क्षणी मला असं वाटतं की तुम्हीच मातेला जेजुरीत आणू शकता आणि तुम्हीच ते करावं. अन्यथा माझ्या निर्णयाशिवाय माझ्याकडे पर्याय नाही.